इतिहासातील सर्वात मोठे 3 रेल्वे अपघात। मित्रांनो, हे रेल्वे अपघात एवढे खतरनाक झाले होते ज्यामध्ये कितीतरी लोकांचा जागीच मृत्यू झाला होता। 2 जून 2023 रोजी ओडिशा राज्यातील बोरोसाल येथे हा रेल्वे अपघात झाला होता। एक एक्सप्रेस रेल्वे रुळावरून पलटी झाली आणि दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या रेल्वेला समोरून धडकली। त्यानंतर परत दुसऱ्या रेल्वेने उभ्या असणाऱ्या मालगाडीला धडक दिली आणि ही धडक एवढी खतरनाक होती, या अपघातामध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला आणि 900 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते। 20 ऑगस्ट 1995 ला कालिंदी एक्सप्रेस फिरोजाबाद वरून निघाली होती। तेव्हा लोको पायलटला रुळावर एक गाय दिसली आणि लोको पायलट रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करणारच, मात्र त्या अगोदर रेल्वे गायीला धडकली। त्यामुळे रेल्वेची व्हॅक्यूम ब्रेक ऍक्टिव्ह झाली आणि रेल्वे जागेवरच थांबली। त्यानंतर मागून 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने येणाऱ्या पुरुषोत्तम एक्सप्रेसने कालिंदी एक्सप्रेसला धडक दिली। ही धडक एवढी जोरात होती ज्यामध्ये 358 लोकांचा मृत्यू झाला आणि 400हून अधिक लोक जखमी झाले होते। आणि इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात जाणून घेण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। 6 जून 1981 ला बिहार मानसिंग रेल्वे स्टेशनवरून सारसला जाण्यासाठी एक रेल्वे निघाली होती, मात्र दोन्ही रेल्वे स्टेशनच्या मध्ये बागमती नदी आडवी आली। त्यावेळी पावसाचे दिवस होते ज्यामुळे नदीला प्रचंड पूर आला होता आणि या नदीच्या पुलावर रेल्वे येताच काही सेकंदात ती रेल्वे पलटी झाली आणि बागमती नदीमध्ये पडली, ज्यामध्ये 800 लोकांचा मृत्यू झाला, जो भारतीय इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे।